खेडकर कुटुंब आणि खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावरचा हा बंगला पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे। कारण ठरले ते दिलीप खेडकर यांनी नवी मुंबईतून एका ट्रकच्या क्लीनरच्या केलेल्या अपहरणाचं आणि जेव्हा पोलीस त्या अपहरणाचा तपास करण्यासाठी या बंगल्याच्या समोर आले तेव्हा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना तपासापासून रोखलं। एवढंच नाही तर त्यांच्या अंगावरती घरातील कुत्रे सोडले अशा पोलिसांच्या आरोपाचं या सगळ्या प्रकरणामध्ये दोघा पती पत्नींवरती दोन स्वतंत्र वेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत। रबाळे पोलीस आणि पुणे पोलीस दोघाही पती पत्नींचा शोध घेतायत। दोघेही गायब झालेत। काय आहे हे सगळं प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते शनिवारी संध्याकाळी 7:15 वाजता नवी मुंबईतील ऐरोली मुलुंड या महामार्गावरती MH12 RP 5000 या क्रमांकाची लँड क्रुझर प्रवास करते आणि त्या लँड क्रुझरच्या शेजारून जाणाऱ्या एका ट्रकच्या मिक्सरचा या लँड क्रुझरला धक्का लागतो असं या लँड क्रुझरमधून प्रवास करणाऱ्या दोन इस्मांचं दोन व्यक्तींचं मत बनतं आणि त्यानंतर या लँड क्रुझरमधील त्या दोन व्यक्ती त्या ट्रक मिक्सरच्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला भाग पाडतात। त्या ट्रक ड्रायव्हरला आणि त्याच्यासोबत असलेल्या क्लीनरला मारहाण करतात। एवढ्यावरतीच ते थांबत नाहीत तर त्या ट्रक क्लीनरला ज्याचं नाव प्रल्हाद कुमार आहे 22 वर्षांचा प्रल्हाद कुमार बळजबरीने त्या लँड क्रुझरमध्ये बसण्यास भाग पाडलं जातं। त्याचं अपहरण केलं जातं आणि नवी मुंबईहून ती लँड क्रुझर त्या क्लीनरला घेऊन पुढे गायब होते। त्यानंतर ट्रकचा तो ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो। रबाळे पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल होतो आणि रबाळे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करतात आणि ती लँड क्रुझर कुठे कुठे गेलेली आहे याचा तपास करत ते रबाळे पोलीस पुण्यातील या बंगल्याच्या समोर येऊन पोहोचतात। त्यासाठी हे पोलीस आधी हा सगळा परिसर ज्या चतुसृंगी पोलिसांच्या हद्दीमध्ये येतो पुण्यातल्या चतुसृंगी पोलिसांकडे जातात आणि स्थानिक पोलिसांची मदत घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 1:25 या खेडकर कुटुंबाच्या बंगल्यासमोर येऊन थांबतात। कारण त्या लँड क्रुझरचा मागोवा घेताना ती लँड क्रुझर या ठिकाणी असल्याचं रबाळे पोलिसांना समजलेलं असतं। दुपारी 1:25 जेव्हा रबाळे पोलीस या बंगल्याच्या समोर येतात आणि या बंगल्याच्या फटीतून आतमध्ये पाहतात तेव्हा त्यांना ती 5000 क्रमांकाची लँड क्रुझर दिसते। या गेटचा दरवाजा वाजवण्यात येतो। मनोरमा खेडकर दिलीप खेडकर यांच्या पत्नी बाहेर येतात। रबाळे पोलिसांकडून त्यांना दिलीप खेडकर कुठे आहेत याबद्दल विचारणा केली जाते कारण ते अपहरण दिलीप खेडकर यांनी केल्याचं रबाळे पोलिसांचं मत असतं। तपासामध्ये त्यांना आढळलेलं असतं की त्या क्लीनरचं अपहरण करताना त्या लँड क्रुझरमध्ये ज्या दोन व्यक्ती होत्या त्यापैकी एक व्यक्ती दिलीप खेडकर हे स्वतः आहेत। मनोरमा खेडकर गेटचा दरवाजा उघडत नाहीत, उलट रबाळे पोलिसांना असं सांगतात की मी थोड्या वेळामध्ये दिलीप खेडकर यांना स्वतः घेऊन पुण्यातील चतुसृंगी पोलीस स्टेशनला येते आणि तुम्ही तिथे दिलीप खेडकर यांची चौकशी करा, पुढची कारवाई करा। त्यांच्या या सांगण्यावरती रबाळे पोलीस विश्वास ठेवतात आणि इथून काही अंतरावरती असलेल्या चतुसृंगी पोलीस स्टेशनला जातात। मात्र बराच वेळ होऊन देखील मनोरमा खेडकर तिथे येत नाहीत ना ते पोलिसांचा मोबाईल फोन रिसीव्ह करतात। त्यामुळे पुन्हा रबाळे पोलीस चतुसृंगी पोलिसांना घेऊन इथे येतात दुपारी 3:15 वाजता आणि तेव्हा मात्र जेव्हा ते आतमध्ये डोकावून पाहतात तेव्हा त्यांना ती 5000 क्रमांकाची लँड क्रुझर गायब असल्याचं लक्षात येतं। म्हणजे दिलीप खेडकर हे मधल्या काळात म्हणजे 1:25 ते 3:15 या दरम्यान इथून पळून गेलेले असतात। एका अर्थाने मनोरमा खेडकर यांनी दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास मदत केलेली असते। एवढंच नाही तर रबाळे पोलीस आणि चतुसृंगी पोलीस जेव्हा याबद्दल मनोरमा खेडकर यांना विचारतात तेव्हा त्या तुमचा आणि माझा काय संबंध, तुम्ही इथे येऊ नका अशा प्रकारची उत्तर देतात। एवढंच नाही तर घराच्या तळघरामध्ये जी कुत्री आहेत पाळीव ती पोलिसांच्या अंगावरती सोडली जातात असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळं रबाळे पोलिसांना दिलीप खेडकर तर सापडत नाहीत, दुसरीकडे या मनोरमा खेडकर यांच्या अशा वागणुकीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळं
रबाळे पोलिसांकडून पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये मनोरमा खेडकर यांच्या विरोधामध्ये आणखी एक तक्रार दिली जाते, ज्या आधारे गुन्हा दाखल होतो। या मनोरमा खेडकर यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा, मनोरमा खेडकर यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा हा सगळा प्रकार शनिवारी घडला पहिला। पोलीस या ठिकाणी रविवारी दुपारी आले आणि आज सोमवारी पुन्हा एकदा रबाळे पोलीस आणि पुण्यातील चतुशृंगी पोलिसांनी या खेडकर यांच्या बंगल्यामध्ये येऊन काही तास तपास केला। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दोघांचेही मोबाईल लोकेशन्स जेव्हा पोलिसांनी ट्रेस केले तेव्हा दोघांचे मोबाईल लोकेशन्स याच बंगल्यामध्ये असल्याचं त्यांना आढळलं। त्यामुळे दोघेही या बंगल्यामध्ये असतील या अपेक्षेने पोलिसांची पथकं या ठिकाणी आली। मात्र हे दोघेही आतमध्ये सापडले नाहीत। मात्र दोघांच्या मोबाईलची लोकेशन शेवटची याच ठिकाणी आढळून आली। त्यामुळे कदाचित त्यांनी मोबाईल बंद करून घरातच कुठेतरी ठेवले असतील असा पोलिसांचा कयास आहे। आणि दुसरीकडे या पोलिसांना पूजा खेडकरचा एक जुना तिसराच मोबाईल मात्र या बंगल्याच्या तपासामध्ये आढळला। तो मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर या बंगल्यामध्ये खेडकर कुटुंबाचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केलेली आहे आणि ज्यातून असं लक्षात आलेलं आहे की जी 5000 क्रमांकाची लँड क्रुझर आहे जी अपघाताला कारणीभूत ठरली ती इथून गायब झालेली आहे। दिलीप खेडकर ती घेऊन इथून पसार झालेले आहेत। मात्र इतर ज्या गाड्या आहेत त्या बंगल्यामध्ये तशाच आहेत। बहुतांश गाड्यांचे क्रमांक हे 5000 आहेत। मात्र मनोरमा खेडकर ज्या इथून गायब झाल्या त्या एका कॅबमधून गायब झाल्या असं पोलिसांना आतमधल्या त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर हा सगळा प्रकार जो आहे तो खेडकर कुटुंबाचा गेल्या 3 दिवसांमधला, अर्थात या सगळ्याची सुरुवात होते ती पूजा खेडकर यांनी IAS बनल्यानंतर जो लाल दिवा त्यांच्या खाजगी गाडीवरती वापरला 2023 मध्ये आणि त्यातून पूजा खेडकर यांचं IAS बनणं हेच कसं बोगस होतं किंवा IAS बनणं हेच मुळामध्ये कसं बेकायदेशीर होतं हे समोर येत गेलं। दिव्यांगत्वाच्या कोट्याचा पूजा खेडकर यांनी IAS बनण्यासाठी उपयोग केला होता आणि त्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधली दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र त्यांनी वापरलेली होती आणि सरतेशेवटी त्यांना दिल्लीतील एम्स या रुग्णालयातील 6 डॉक्टरांच्या पथकाकडून देखील एक प्रमाणपत्र दिव्यांगत्वाचं मिळालं होतं, ज्या आधारे त्या IAS बनल्या। मात्र हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्यांचं IAS पद काढून घेण्यात आलं, त्यांना UPSC कडून बडतर्फ करण्यात आलं। एवढंच नाही तर दिल्ली पोलिसांकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला, तपास सुरू करण्यात आला। मात्र अटक झाली नाही, अटकेपासून संरक्षण मिळत गेलं। मात्र डिसेंबर 2023 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला पूजा खेडकर यांचा आणि हा फेटाळताना अतिशय कडक ताशेरे दिल्ली उच्च न्यायालयाने ओढले आणि त्यामध्ये असं म्हटलं की अशा प्रकारे IAS होणं हे आपल्या देशातील लाखो तरुणांची फसवणूक आहे। मात्र तरी देखील दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरला अटक केली नाही आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला मे महिन्यामध्ये अटकेपासून संरक्षण दिलं आणि आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। दिल्ली पोलिसांचा तपास एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा सांगण्याची गरज निर्माण झाली, कारण नक्की काय घडलंय, कोणत्या पार्श्वभूमीवरती हे घडतंय हे लोकांना लक्षात यावं। कारण हे सगळं घडलं ते या खेडकर कुटुंबाचा जो एक मोठा प्रभाव आहे, जो प्रशासनामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे, त्या प्रभावामुळे घडलं आणि या प्रभावातूनच अपहरणाचा आणि त्या अपहरणानंतर पोलिसांना अशा प्रकारे तपासापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट होतंय। दिलीप खेडकर यांचा एक व्हिडिओ मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्या व्हिडिओमध्ये दिलीप खेडकर मैं हूं डॉन या गाण्यावरती थिरकताना दिसतायत। अपहरणाच्या कृत्यातून दिलीप खेडकर यांनी ते गाणं त्यांना किती सूट होतं, त्यांना किती व्यवस्थित लागू होतं हे जणू काही दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। आता जबाबदारी आहे ती पोलिसांची। पोलीस कशा प्रकारे रिॲक्ट होतात, प्रतिसाद देतात हे पाहायचं। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।